तर वैष्णवीची सासू लता हगवणे नणंद करिश्मा हगवणेची जामिनासाठी धावे। सासूला शारीरिक व्याधी असल्यानं जामीन हवा असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। तर शिवाजीनगर सत्र न्यायालयात त्यांनी आपला जामीन अर्ज दाखल केलेला आहे। हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केली आहे। त्यामुळे आता वैष्णवीची सासू लता आणि नणंद यांनी आता जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतल्याचं पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आता वैष्णवीची सासू आणि नंदेला ज्यावेळी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यांनी जामिनासाठी धाव घेतली, काय अधिक अपडेट? जामिनासाठी धाव जरी त्या दोघांनी घेतली जरी असली तरी आता जवळपास सायंकाळनंतर जामीन अर्जावरती सुनावणी कोर्टाकडून घेतली जात नाही। त्यामुळे त्यांची जेल एंट्री आजच्या दिवशी तरी निश्चित मानली जाते, कारण का आजच्या दिवस तरी त्यांना जामीन मिळणार नाही अशी स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते। कारण का त्यांच्याकडून जामीन अर्ज देण्यात तर आलेला आहे, परंतु तो अजून अप्लाइड झाला नसल्याची माहिती मिळते आणि त्याच्यावरती सुनावणी नेमकी कधी घ्यायची हे देखील समजलं नसल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे लता हगवणे आणि त्यांची मुलगी लता हगवणेंची मुलगी असणारी करिश्मा हगवणे या दोघींनी देखील जामीन अर्ज जो आहे तो त्यांच्या वकिलांच्या मार्फत गेलेला आहे। कारण का अशा केसेसमध्ये जे आहेत ते प्रामुख्याने महिलांना किंवा लहान मुलांना जे आहे किंवा ज्यांना लहान मुलं असतात अशांना जे आहे ते कुठेतरी सूट मिळते आणि त्यांनी जामीन अर्ज केल्यानंतर तो अप्लाइड केला जातो आणि त्यांची कदाचित जामिनावरती सुटका देखील होऊ शकते। या प्रकरणामध्ये असं होईल अशी शक्यता फार कमी आहे। त्यामुळे आजच्या दिवशी तर त्यांची जेल एंट्री आहेच, परंतु उद्या जर का पुन्हा एकदा हे केस पटलावरती आली, पुन्हा एकदा जामीन अर्ज पटलावरती आला तर मात्र काय सुनावणी दोन्ही बाजूनी होते त्यांच्या जामीन अर्जावरती, त्यांचा जामीन का नाकारावा म्हणून सरकारी वकिलांकडून काय सांगितलं जातंय आणि त्यांना का जामीन द्यावा। कारण का लता हगवणे यांनी सांगितलेलं आहे की त्यांना काही शारीरिक व्याधी आहेत, हायपरटेन्शनचा त्रास आहे, त्यामुळे त्यांना जामीन हवा आहे। पण उद्या काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी कशा पद्धतीने होते, त्यांना जामीन अर्ज फेटाळला जातो की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रोहन, धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।